नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सर्वांचे पुन्हा स्वागत करते. अनुभव कथन मालिकेचा हा दुसरा भाग, एपिसोड 2. काल आपण जाणले स्वामींची आणि मेघाताईंची पहिली भेट कशी होती. आज आपण जाणून घेऊया स्वामींची आणि मेघाताईंची दुसरी भेट कधी झाली, कशी झाली. ताई सांगा प्लीज. हे बघा, मला बराच काळ आठवलंच नाही की मी स्वामींना कधी भेटली. बरं. स्वामींचा तर विसर पडलाच होता. अच्छा. स्वामी भेटले, पण यानंतर बराच काळ लोटला. मी आयुष्यात समोर वाढली. लग्न झालं, स्वामींचा विसर पडला. मुलगा झाला. काही कारणाने मला घरी बोलावण्यात आले. अच्छा. माझ्या भावाला कंटिन्यू 1 वर्षापासून ताप येत होता. सर्व टेन्शन सर्व टेस्ट केला, पण काही कळले नाही. त्यावेळी मी एका बिल्डरकडे काम करत होती. तिथे माझे एक सर होते. ते कंटिन्यू खूप पूजा करत होते. अच्छा. त्यांच्या कपाळावरचा टीका पाहून मी समजत होती की त्यांनी पूजा करूनच ऑफिसमध्ये आले आहे. एक दिवस त्यांनी मला कॅबिनमध्ये बोलावले आणि विचारले, "काय झालं? तू टेन्शनमध्ये दिसत आहे. खूप दिवसापासून मी नोटीस करतोय." तेव्हा मी घरची परिस्थिती पहिल्यांदा कोणाला शेअर केली. सेकंड ऑप्शन म्हणून भावाचे रिपोर्ट्स दुसऱ्या डॉक्टरकडे दाखवल्यावर कळले की भावाचे दोन्ही किडनी फेल झाली आहे. ते ऐकून आम्ही सर्वजण खूप टेन्शनमध्ये आलो. हे सर्व सरांनी ऐकल्यावर सांगितलं की तू एकदा स्वामींच्या मठात जा. तिथे एक सेवा देणारे गुरुजी आहे. त्यांच्यासोबत बोल आणि ते जे सांगतील ते नक्की कर. मग मी गेली स्वामींच्या मठात, पण तोपर्यंत मला स्वामी म्हणजे नेमके कोण हे माहीत नव्हते. बरं, मग काय झालं ताई? त्यानंतर असं झालं की मी त्याच संध्याकाळी स्वामींच्या मठात गेली. स्वामींच्या मठात संध्याकाळी 6च्या नंतर गेली, पण असं झालं की मी खूप लेट झाली होती. संध्याकाळी 6:30 7ची आरती असते. ती आरती मला मिळाली नाही. बरं. त्यानंतर असं झालं की ती इतकी गर्दी होती की मी समोर स्वामींचा फोटो आहे किंवा काय आहे मला काहीच माहित नव्हतं. पण सगळेजण माळ जाप करत होते. कोणी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचं जे पण काही आहे ते त्यांचं सुरू होतं आणि मला नेमकं कळलं नाही की इथे काय सुरू आहे. त्यानंतर मला ज्या गुरुजींना भेटायचं होतं त्यांच्याजवळ पूर्ण घोळका करून लोक बसले होते आणि माझा जो वेळ कमी होता कारण की मला पुन्हा नागपूरला परत यायचं होतं आणि बस पकडायची होती. ती बस लास्ट बस होती माझ्यासाठी, पण तसं काही न विचार करता तरी मी थांबली आणि त्या गुरुजींना भेटली. फक्त 2 मिनिटासाठी भेटली की गुरुजी मी काय करायला हवं. त्यांनी मला काही सांगितलं आणि म्हणाले की तू मला निवांत येऊन भेट, कारण की आता गर्दी आहे, मी तुझ्यासोबत बोलू शकत नाही. तर तू सकाळी ये आणि मग आपण बोलू काय करता येईल ते. असं घडलं आणि त्यानंतर मग मी निघाली बस स्टॉपवर, पण बस स्टॉपवर बस माझी सुटून गेली होती आणि मी तिथे एकटी बसली होती. काय करू मला विचार पडला होता की आता मी नागपूरला कसं परत यायचं. पण अचानक एक कार आली आणि त्या कारमध्ये काही लेडीज आणि काही माणसं असे होते आणि त्याच्यातल्या एका जणाने मला विचारलं की ताई तुला नागपूरला जायचंय का. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं हो मला नागपूरला जायचं आहे. तर ते म्हणाले की चला आम्ही तुम्हाला सोडून देऊ, आम्ही पण नागपूरला चाललोय. पण ते अनोळखी व्यक्ती आणि मी रात्री कमीत कमी 9:30-10 वाजले होते आणि मला नागपूरला पोहोचायचं होतं. तर मी कसं अनोळखी व्यक्तीसोबत नागपूरला येऊ हा विचार पडला होता. पण त्याच्यातले काही लोक मला मठात दिसले होते. त्यामुळे मला असं वाटलं की हे मठातलेच लोक आहे आणि स्वामींच्याच विषयी त्यांचं बोलणं सुरू होतं. त्यावेळेस मग मी हिंमत केली आणि त्यांच्यासोबत बसली. अच्छा. आणि बसल्यानंतर तिथून नागपूरपर्यंत येतपर्यंत प्रत्येकाने आपले अनुभव सांगितले. कोणाचं लग्न नाही होत होतं, कोणाचं फायनान्सचा प्रॉब्लेम होता, म्हणजे भरपूर जे प्रॉब्लेम्स होते आणि ते त्याच्यातून त्यांनी बाहेर निघाले आहे, सॉल्व्ह झालेलं आहे सगळं काही. आणि ते ऐकून मला असं वाटलं की मी
योग्य ठिकाणी पोहोचले. योग्य ठिकाणी पोहोचली आणि मला आता माझ्या भावासाठी जे पण करता येईल ते मी करू शकेल. पण ताई तुम्ही मठात गेल्या तर जसं तुम्ही काल सांगितलं की स्वामींचा फोटो पाहून तुम्हाला वारंवार प्रश्न पडला की हे कोण, हे कोण, हे कोण? तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मग याही भेटीत नाही मिळालं का? नाही, याही भेटीत मिळाला नाही, कारण की मला स्वामी कोण आहे हेच कळलं नाही. कारण की गुरुजी खूप बिझी होते आणि त्यांनी सगळ्यांना कुंडलीचं ते त्यांचं सांगणं सुरू होतं, सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं सुरू होतं आणि त्यावेळेस मला फक्त 2 मिनिटं फक्त मिळाले त्यांच्यासोबत बोलायला, बस झालं. पण मग आतमध्ये म्हणजे मंदिरात किंवा मठात तुम्ही गेल्यानंतर स्वामींचा फोटो पुन्हा दिसला वगैरे नाही का? फोटो दिसला, मी नमस्कार केलं, जे प्रक्रिया करायची असते ती सगळी केली. पण तिथे मला असं जाणवलं की इथेच थांबायला हवं, पण रात्र झाली आणि मी मग कसंही करून मला तिथून निघावं लागलं. हं. त्यावेळेस असं झालं होतं. अच्छा. तर अशी ती थोडी टेन्शनवाली टेन्शनवाली भेट होती, होती ती. कारण की भावाचं टेन्शन जास्त होतं आणि स्वामींचा विसर पडल्यामुळे मला ते आठवलं नव्हतं की पहिल्यांदा मी कुठेतरी पाहिलं आहे त्यांना, की हं. मी त्यांना दर्ग्यामध्ये बघितलं आहे आणि तेच हे आहे. मला त्यावेळेस ते कल्पना नव्हती की तेच हेच आहे. हे. अच्छा, अच्छा. बरोबर आहे. थोडंसं आपण घरच्या गोष्टींमध्ये टेन्शनमध्ये वगैरे असतो आणि पुन्हा मग घरी जायची पण घाई होती तुम्हाला. तर हं. होतं ते की आपण पाहून पण असं न पाहण्यासारखं होऊन जातं ते. ठीक आहे. आता ताई आपण उद्या भेटू शकतो का? हो. आपण तिसरं आपल्याला अनुभव कथन करायचं आहे. हो, उद्या यानंतर भेटू? अजून तिसरा आपण भेटूया. चालेल. चला मग उद्या आपण तिसऱ्या अनुभव कथनाच्या माळेला आपण पूजूया ताईंसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.